ह्या छोट्याशा हिरव्या कुपीमध्ये जसा सुगंध दडलाय, तसेच अनेक औषधी गुणधर्म सुद्धा दडलेत बरं का. तर अशा ह्या वेलचीचे औषधी गुणधर्म आज आपण बघूयात. वेलचीला एला ह्या नावाने आयुर्वेदामध्ये तिचं वर्णन आढळतं. एलिटारिया कार्डेमोमम असं त्याचं बॉटनिकल नेम किंवा शास्त्रीय नाव आहे. सूक्ष्म एला आणि बृहद एला अशा 2 वेलचीचे प्रकार आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत आणि दोन्हीही औषधी आहेत. पण सूक्ष्म एला म्हणजे जी आपण घरामध्ये जी वापरतो ती वेलची. जी छोटी म्हणजे सूक्ष्म म्हणजे छोटी, छोटी वेलची आणि बृहद एला म्हणजे मोठी वेलची. मोठी वेलची ही थोडीशी अशी ब्राउन रंगाची आणि थोडी मोठी असते. म्हणजे जर हिचा पॉड एवढा असेल या वेलचीचा, तर तिचा जो पॉड असतो तो थोडा एवढा मोठा असतो. तर इतका दोघांमध्ये फरक असल्यामुळे त्याला मोठी वेलची असं म्हणतात. आणि ती थोडीसे तिचे गुणधर्म जे असतात ते जरा स्ट्राँग असतात आणि जास्त औषधी असल्यामुळे तिला औषधामध्ये देखील वापरलं जातं. म्हणजे जसं सूक्ष्म एला म्हणजे ही वेलची आहे तीही औषधी आहे आणि मोठी वेलची तीही औषधी आहे. मोठी वेलचीची जी झाडं असतात ना, ती तुम्हाला श्रीलंकेमध्ये जास्त करून आढळतात. झाडं म्हणजे त्याचं एक प्रकारे क्षूप असतं. जसं आल्याच्या फॅमिलीतली ही अ, ही वनस्पती आहे. जिंजिबेरेसी फॅमिली म्हणतात त्याला. त्यामुळे त्याला पाते असलेलं असं एक त्याचं एक आपण म्हणू की छोटंसं श्रब असतं आणि बऱ्यापैकी उंचीला वाढतं ते 2-3 फुटापर्यंत अशी मोठे-मोठे पण पाते असतात वेलचीच्या ह्याचे आणि त्याच्यामध्ये हे असं एक फूल येतं असं मंजिरी असते पुष्पमंजिरी आणि त्यानंतर तिथं वेलची तयार होते आणि त्या वेलचीच्या आतले दाणे आणि तसंच वेलचीची साल हे दोन्ही सुद्धा आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये दोन्ही म्हणजे तिखट पदार्थातही चालते अशी वेलची आहे आणि गोड पदार्थांमध्ये तर वेलची लागतेच आपल्याला.